हॅलो फ्रेंड्स, आज आपण हे बास्केट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण हे मोठं फूल बघितलं होतं आणि हे छोटं फूलचा दुसरा व्हिडिओ होता। तिसरा व्हिडिओ ह्या पानाचा बनवलेला आहे आणि चौथा व्हिडिओ ह्या फुलपाखरूचा व्हिडिओ बनवलेला आहे। ह्याचे जे व्हिडिओ कोणी बघितले नसेल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। आज आपण हे बास्केट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। इथे मी बघा पिस्ता कलरचा ही लोकर वापरली। एका कलरचेच आपल्याला 3 वस्तू बनवायचे आहेत, बटरफ्लाय, फ्लावर आणि हे बास्केट। प्रत्येक इथे मी 6 कलर वापरले। 6 कलरचे 3-3 वस्तू आपल्याला बनवून घ्यायचे। तर बटरफ्लाय आणि फ्लावरचा आपल्याला व्हिडिओ मी बनवलेला आहे। आता आपल्याला बास्केट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। इकडे बघा अगोदर मी स्लिप नॉट करून घेतले, त्यानंतर थोड्या लूज आपल्याला साखळ्या घेत जायचे। टोटल 9 साखळ्या घ्यायचे। ते 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। त्यानंतर पुढे इथे 1 2 3 साखळ्या स्किप करून चौथ्या साखळीमध्ये एक खांब तयार करायचा आहे। टोटल हे 2 खांब झाल्यावर पुढे एक साखळी घ्यायची आहे। त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 खांब तयार करायचे। दोन खांब झाल्यावर एक साखळी घ्यायची। प्रत्येक साखळीमध्ये 2 खांब टाकत जायचे। टोटल हे 6 राऊंड तयार झाले पाहिजे 2 खांबांचे। दोन खांब झाल्यावर एक साखळी झाली। पुढच्या साखळीमध्ये 2 खांब टाकायचे। दोन खांब झाल्यावर पुन्हा एक साखळी घ्यायची। किती राऊंड झाले? 2 खांबांचे 1 2 3 4 5। शेवटच्या साखळीमध्ये 2 खांब टाकून द्यायचे। प्रत्येक साखळीमध्ये हे 2 खांब एक साखळी 2 खांब एक साखळी घेत जायचे। त्यानंतर पुढे 3 साखळ्या घेऊन इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे। हा जो पहिला खांब आहे त्या खांबावरती ऑलरेडी आपण ह्या 3 साखळ्या घेतल्यात। हा पहिला खांब झाला। दुसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे। पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची। तीच प्रोसेस करायची जशी इथे केली तशी। पुढे जो 2 खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून 2 खांबांवर 2 खांब तयार करायचे। पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची। ती स्टेप करायची। पुढे पण 2 खांबांवरती वरच्या लूपमधून 2 खांब बनवून घ्यायचे। हे 3 राऊंड झाले आपले। पुन्हा एक साखळी घेऊन पुढे 3 राऊंड आहे ते पूर्ण करून घ्यायचे। 2 खांबांवरती 2 खांब टाकून घ्यायचे। पुढे एक साखळी घ्यायची। पुढच्या 2 खांबांवरती पुन्हा 2 खांब तयार करायचे।
एक साखळी घेऊन पुन्हा ती स्टेप करायची. दोन शेवटला जे 2 खांब आहे त्या 2 खांबांवरती 2 खांब टाकून घ्यायचे. इथे ज्या 3 साखळ्या आहेत त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये एक खांब बनवून घ्यायचं. टोटल हे 2 शेवटला खांब टाकून घेतले. पुन्हा 3 साखळ्या घेऊन इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. हा पहिल्या खांबावरती आपण 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवून घेतला ऑलरेडी. हा दुसरा खांब आहे तिथे त्याच्या वरच्या लूपमधून दुसरा खांब बनवून घ्यायचा. ती स्टेप करायची. पुन्हा 2 खांबांवरती 2 खांब टाकून घ्यायचे. एक साखळी घ्यायची. पुढे जे 2 खांब आहे तिथे सुद्धा आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. एक साखळी घ्यायची. ती स्टेप करत जायची पुढे पण. या अशा 4 रो तयार झाले पाहिजे. 1 2 आणि 3 आणि चौथा राऊंड सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करून घ्यायची. इथे बघा हा मगाशी आपण हे 2 राऊंड पूर्ण केले होते. इथे मी तिसरा आणि चौथा राऊंड सेम ह्या 2 राऊंड सारखीच तीच प्रोसेस आपण वरती सुद्धा केली. हे टोटल आपले हे 4 राऊंड बनवून घ्यायचे. सेम प्रोसेस. पुढे आता 3 साखळ्या घ्यायच्या. इथे हा पॅटर्न फिरवायचा आहे. हा पहिला खांब आहे त्याच्यावरती 3 साखळ्या घेतल्या. तो पहिला खांब ऑलरेडी तयार केला आहे. इथे दुसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. एक खांब वाढवायचे आपल्याला. टोटल हे 3 खांब तयार होतील 2 खांबांच्या वरती. ह्या 2 खांबांच्या वरती 3 खांब तयार केले. ह्या पहिल्या खांबावरती 3 साखळ्यांचा हा पहिला खांब घेतला आहे. हा दुसरा खांब आहे तिथे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब टाकून घेतले. हे टोटल 3 खांब तयार करायचे. पुढे पण प्रत्येक 2 खांबांवरती आपल्याला 3 खांब तयार करत जायचे. मध्ये आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या झाल्यावर तीच प्रोसेस करायची. इथे पहिल्या खांबावरती 1 खांब टाकून घ्यायचा अगोदर आणि दुसऱ्या खांबावरती 2 खांब टाकून घ्यायचे वरच्या लूपमधून. वरती आपली प्रोसेस आता चेंज होते. ह्या 4 रो नंतर ही 5वा रो आपण बनवला आहे. तिथे त्या रोमध्ये आपण चेंजेस करणार आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. त्याच्यानंतर तीच प्रोसेस करत जायची पुढे. हे जे पुढे 2 खांब आहे पहिल्या खांबावरती 1 खांब बनवून घ्यायचं आहे. दुसरा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब तयार करायचे. टोटल हे 3 खांब तयार होतात. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा ती स्टेप करायची. पुढे 2 खांबांवरती पहिल्या खांबावरती 1 खांब बनवून घ्यायचं आहे. दुसऱ्या खांबावरती 2 खांब टाकून घ्यायचे. पुढे 2 खांब आहे ती स्टेप करायचे. पहिल्या खांबावर 1 खांब बनवायचं. दुसऱ्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब बनवायचे.
शेवटचे 2 खांब राहिले, ती प्रोसेस पूर्ण करून घ्यायची अगोदर. 2 साखळ्या झाल्यावर इथे शेवटला जे 2 खांब आहेत, पहिल्या खांबावरती 1 खांब टाकून घ्यायचं. इथे जो 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आहे, त्याच्यावरच्या तिसऱ्या साखळीमध्ये दोन खांब बनवून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या झाल्या की हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे. आता हे 3 खांब आहेत. पहिल्या खांबावरती आपण हे 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घेतला आहे. पुढे जे 2 खांब राहतात, 2 खांबांवरती 1-1 खांब टाकत जायचे. म्हणजे हे 3 खांब होते. प्रत्येक खांबावरती 3 खांबांवरती हे 3 खांब बनवून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुढे पण तीच प्रोसेस करायची. हे 3 खांब आहेत. प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमध्ये 1-1 खांब टाकत जायचे. एक, 2 आणि 3. पुन्हा पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. तीच प्रोसेस करायची पुढे पण. 3 खांबांवरती वरच्या लूपमध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. पुन्हा पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुढे पण तीच प्रोसेस करायची. 3 खांबांवरती 3 खांब टाकून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा 3 खांबांवरती पुढे 3 खांब टाकून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेऊन शेवटचे जे 3 खांब आहेत, 3 खांबांवर सुद्धा आपल्याला 3 खांब बनवून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. इथे हा पॅटर्न फिरवून घ्यायचा. ती स्टेप करायची. पुन्हा 3 खांबांवरती 3 खांब बनवून घ्यायचे. प्रत्येक खांबावरती 1-1 खांब बनवायचं वरच्या लूपमधून. पुढे 2 साखळ्या घेऊन पुढच्या 3 खांबांवरती वरच्या लूपमधून 3 खांब टाकून घ्यायचे. तीन खांब जरा 2 साखळ्या घ्यायच्या. इथे जसं आपण 2-2 खांबांचे 4 राऊंड घेतले होते, तसे 3 खांबांचे पण हे 4 रो बनवून घ्यायचे. इथे आपण 2 रो बनवलेत. 1, 2, तिसरं हे 2 राऊंड झाले तिसऱ्या राऊंडचे. अजून त्याच्यावरती 1 राऊंड, चौथा राऊंड येणार. इथे हे पुढे 2 राऊंड बाकी होते, ते मी पूर्ण करून घेतले. याचे सुद्धा 4 रो बनवायचे होते. 2 खांबांचे 4 रो झाले, 3 खांबांचे 4 रो झाले. पुढे आता 3 साखळ्या घेऊन
इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे. मगाशी आपण इथे ह्या स्टेपमध्ये 2 खांबांवरती 3 खांब बनवले होते. पहिल्या खांबावर 1 खांब बनवलं होतं आणि दुसऱ्या खांबावरती 2 खांब बनवले होते. टोटल हे 3 खांब तयार करून घेतले होते. इथे पण आता ती स्टेप करायची आपण. 3 खांबांचे वरती आता 4 खांब तयार करायचे आहेत आपल्याला. पहिले 2 खांबांवरती आपण 2 खांब टाकून घेणार आहे आणि तिसरा जो खांब आहे तिथे पहिल्या खांबावरती 1 खांब टाकायचं आहे आणि मधला जो खांब आहे तिथे 2 खांब बनवून घ्यायचे. तिसरा खांब आहे त्याच्यावरती 1 खांब तयार करायचं आहे. टोटल आपले हे 4 खांब तयार होतील. हा 3 साखळ्यांचा मी 1 खांब तयार करून घेतला आहे. हा पहिला खांब तयार झाला. मधला जो खांब आहे दुसरा खांब तिथे आपल्याला वरच्या लूपमध्ये 2 खांब तयार करून घ्यायचे. त्यानंतर इथे शेवटचा तिसरा खांब आहे तिथे 1 खांब बनवून घ्यायचं. इथे आता आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 आणि 3. त्यानंतर इथे ती स्टेप करायची. ह्या 3 खांबांवरती 4 खांब आपल्याला बनवून घ्यायचे. हा पहिल्या खांबावरती 1 खांब बनवला. दुसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब बनवून घ्यायचे. तिसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 4था खांब बनवून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायचे. ती स्टेप करायची. पुढे पण 3 खांबांवरती 4 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावरच्या वरच्या लूपमध्ये 1 खांब बनवून घ्यायचे. मधला जो दुसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब तयार करायचे. त्यानंतर तिसरा खांब आहे तिथे 1 खांब बनवून घ्यायचं. पुढे 3 साखळ्या घ्यायचे. पुढे पण ती स्टेप करत जायची. शेवटला इथे 3 साखळ्या घेऊन शेवटचे 3 खांब आहेत ती स्टेप करायचे. पहिल्या खांबावरती 1 खांब बनवून घ्यायचे. दुसऱ्या खांबाच्या वरच्या लूपमधून 2 खांब बनवून घ्यायचे. शेवटला इथे 3 साखळ्या आहेत. तिथे तिसऱ्या साखळीमध्ये 1 खांब बनवून घ्यायचं. पुढे याची आता शेवटची स्टेप बनवायची. पुढे 3 साखळ्या घेऊन हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आहे. इथे आता 4 खांब आहे. हा पहिला खांब आपण 3 साखळ्यांचा पहिल्या खांबावर बनवून घेतला आहे. पुढे 3 खांब राहतात. तिथे 3 खांबांवरती वरच्या लूपमधून 1 खांब बनवत जायचं. टोटल 4 खांबांवरती 4 खांब बनवून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायचे. पुढे 4 खांब आहे तिथे प्रत्येक खांबावर 1 खांब बनवून घ्यायचे.
पुढे 3 साखळ्या घ्यायचे, पुन्हा पुढे पण ती स्टेप करत जायचे. 4 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब टाकत जायचे. प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवत जायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायचे, पुढे 4 खांब आहेत, प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवून घ्यायचा. पुढे 3 साखळ्या घ्यायचे, पुढे पण 4 खांब आहेत. त्या 4 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब टाकत जायचं. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या, पुढे पण हे 4 खांब आहे शेवटला, तिथे पण आपल्याला 4 खांब वरच्या लूपमधून बनवून घ्यायचे. इथे आता हे 4 खांबांचे 2 रो आपण बनवले. पुढे आता 3 साखळ्या घ्यायच्या, हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आहे. इथे जे आपण 3 साखळ्या घेतल्या आहेत त्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं आहे त्या गॅपमध्ये. पुढे 2 साखळ्या घ्यायचे आणि त्याच गॅपमध्ये 3 खांब बनवायचे. इकडे हे 4 खांब झाल्यावर बघा 3 साखळ्या घेतल्या आपण. त्यानंतर इथे हे पॅटर्न फिरवून ह्या पहिल्या गॅपमध्ये 3 साखळ्यांचं 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे असं पॅटर्न बनवून घ्यायचं आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये. इथे पुढे हे 4 खांब स्किप करून डायरेक्ट इथे आपल्याला ह्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये पहिला जो पॅटर्न बनवला आहे तोच पॅटर्न आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये बनवून घ्यायचा आहे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. मध्ये इथे काही साखळी वगैरे काहीच घ्यायची नाही आहे, डायरेक्ट आपल्याला हे पॅटर्न बनवायचं आहे. इथे 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून झालं. पुढच्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये हे 4 खांब आहे ते स्किप करून पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब बनवायचे. ती स्टेप करायचे. 2 स्टेप आपण अगोदर केल्या त्या. 3 खांब बनवायचे, पुढे 2 साखळ्या घेऊन पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. पुढे 2 गॅप राहतात ते स्टेप करून घ्यायचे. 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब बनवायचे. दोन साखळ्या घेऊन 3 खांब त्याच गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. पुढे 4 खांब स्किप करून शेवटचा जो 3 साखळ्यांचा गॅप आहे तेच पॅटर्न बनवायचे आपल्याला. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब.
3 खांब झाल्यावर 2 साखळ्या घेतल्या, पुन्हा तिथेच त्याच गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. इथे सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतलेल्या, इथे शेवटला पण हा शेवटचा हा पॅटर्न झाल्यावर 3 खांब 2 साखळ्या 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या इथे सुद्धा आपल्याला. आणि शेवटचा जो पहिला खांब आहे हा 3 साखळ्यांचा, इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून तोडून घ्यायचं. इकडे हा फ्लावर बास्केटचा आपला हा इकडचा एवढा भाग पूर्ण झाला आहे. आता हा वरची स्टेप आपल्याला पूर्ण करून घ्यायची याची. इथे 3 साखळ्या करून पहिल्या खांबावरच्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे. त्यानंतर एक साखळी घ्यायची, इथे हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आहे. हा जो 3 साखळ्यांचा गॅप आहे तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचे. इथेच हा आपण पॅटर्न बनवला, 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब घेतले. तिथे पहिल्या खांबावरती वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे. तर पहिल्या खांबावरती पहिल्या 3 साखळ्यांचा हा एक खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे 2 खांब राहतात, त्या 2 खांबांवरती वरच्या लूपमधून एक एक खांब बनवून घ्यायचं. टोटल हे आपण एका बाजूला हा जो 3 पॅटर्न आपण एक पॅटर्न बनवला हा 6 खांबांचा, इथे एका बाजूला 3 खांबांवरती आपण हे 3 खांब बनवून घ्यायचे. त्यानंतर 5 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 आणि 5. हे 3 खांब झाल्यावर 5 साखळ्या घ्यायचे. इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर जिथून आपण खांब घेतले ज्या खांबापासूनच त्याच खांबापासून आपल्याला पहिल्या खांबापासून एक एक खांब टाकत जायचे. पुढे 3 खांब आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब टाकून घ्यायचे. इथे 3 साखळ्यांचा हा जो पहिला खांब बनवून घेतलेला, त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये पण आपल्याला हा तिसरा खांब बनवून घ्यायचा. पुढे पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्याला पुन्हा इथे फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा जशी इथे ही स्टेप केली, इथे पण ती स्टेप करत जायचे. जिथे 5 साखळ्या आपण सुरुवात केली त्याच खांबावरती आपल्याला पहिला खांब बनवून घ्यायचा. ह्या 5 साखळ्या आपण एक्स्ट्रा घेतल्या त्या साईडनी राऊंड येण्यासाठी, ती डिझाईन दिसण्यासाठी आपण हे 5 साखळ्या आपण एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. पुढे 2 खांब आहेत, 2 खांबांवर 2 खांब बनवून घ्यायचे. टोटल 3 खांब तयार करायचे. 3 खांबांवर 3 खांब बनवून घ्यायचे. हे तुम्हाला साईडने एक्स्ट्रा दिसत असेल, हा राऊंड आला असेल, ते एक डिझाईन म्हणून हे 5-5 साखळ्या वाढवत जायचे घ्यायचे आपल्याला. पुन्हा 3 खांब झाल्यावर 5 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या झाल्यावर इथे पुन्हा हे पॅटर्न फिरवायचे. त्यानंतर पहिल्या खांबापासून ते तिसऱ्या खांबापर्यंत एक एक खांब बनवून घ्यायचे. 1 2 आणि 3. पुढे 5 साखळ्या घ्यायच्या, 3 खांब झाल्यावर 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या झाल्या काय पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे.
पुढे पुन्हा प्रत्येक 3 खांबांवरती 3 खांब टाकून घ्यायचे. जिथे 5 साखळ्या घेतल्या त्याच खांबापासून पहिल्या खांबापासून 1 खांब बनवून घ्यायचं. पुढे 2 खांब राहतात, दोन्ही खांबांवर 2 खांब बनवून घ्यायचे. पुन्हा 5 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या झालं की पुन्हा इथे फिरवायचे. पुन्हा ती स्टेप करायचे. पहिल्या खांबापासून 3ऱ्या खांबापर्यंत 1 खांब टाकत जायचे. तुम्हाला हे समजलंच असेल. मी हे एवढे 1 2 3 4 5 6 हे 6 राऊंड मी दाखवले. तीच प्रोसेस आपल्याला करत करत टोटल आपल्याला हे 25 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. इकडे हे बघा बास्केटची ही वरची पट्टी आहे ते 25 राऊंड मी पूर्ण करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. पुन्हा नुसते मला डिस्टर्ब करतात आहे माझ्या माणसं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. हे 25 राऊंड झाल्यावर इथे बघा ही पट्टी राऊंड करून घ्यायची आहे. जसं आपण इथे कॉर्नरला हा जो शेवटचा पण पॅटर्न बनवला होता, इथे हे कॉर्नरचे 3 खांब आहेत. त्याच पद्धतीने इथे ह्या कॉर्नरचे 3 खांब आपण ही पट्टी इथे आपण स्लिप स्टिच टाकून जोडून घेत जाणार आहे. इथून हे शेवटचा जो पॅटर्न आहे 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब. इथे ह्या बाजूचे 3 खांब आहेत. तिथे 3ऱ्या खांबाच्या वरच्या लूपमधून मी इथे हुक टाकून घेणार आहे अगोदर. त्यानंतर इथं हा जो 25वा राऊंड आहे त्याचा हा लूप इथून मी अगोदर बघा इथे हा गोलाकार सरळ आहे की नाही, पट्टी क्रॉस नाही झाली पाहिजे. इकडे हा लूप ह्या खांबाच्या लूपमधून काढून घ्यायचा आहे. इकडचा पहिला खांब या पट्टीचा आणि इकडचा 3रा खांब तो आपण जोडून घेतला आहे. मधला खांब आणि ह्याचासुद्धा या पट्टीचासुद्धा मधला खांब आहे. त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून घ्यायची. इकडचा हा 3रा खांब म्हणजे ह्याचा पहिला खांब आला, ह्याचा पहिला खांब आणि ह्याचा 3रा खांब. दोन्ही पण 3 खांबांचे आपल्याला स्लिप स्टिच करून दोन्ही बाजूनी जोडून घ्यायचं आहे. ही वरची पट्टीसुद्धा आपली दोन्ही बाजूनी झाली आहे. इकडे शेवटला आपण हे स्लिप स्टिच टाकून जोडून घेतले या बाजूने. इकडे आपल्या आता हे फुलदाणीचं पॅटर्न हे पूर्ण करून झालं आहे.
जोडण्याची जी स्टेप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्येच बघूया, कारण का आता इथे व्हिडिओसुद्धा मोठा झाला आहे खूप आणि माझी मांजरसुद्धा मला खूप हैराण करते कधीपासून, त्यामुळे इथे मी हा व्हिडिओ बंद करते. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.